सकाळी गरीब असणारा माणूस संध्याकाळी करोडपती होऊ शकतो आणि संध्याकाळी करोडपती असणारा माणूस सकाळपर्यंत भिकारी होऊ शकतो. ही आतापर्यंतची अनेक उदाहरणं या देशात घडली. ऐका ऐका, सकाळी करोडपती आहे पण संध्याकाळी भिकारी आहे. नशेमध्ये बेधुंद असणारी माणसं करोडपती होती, भिकारी झाली. आणि भिकारी असणारा माणूस सुद्धा करोडपती होतो. 4-5 वर्षापूर्वी रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती भीक मागत होती, गाणं गात होती, तेरी मेरी. रानू मंडल नावाच्या स्त्रीचा सुरेल आवाज कुणीतरी ऐकला आणि स्टुडिओत घेऊन गेले. कोट्यावधीच्या फ्लॅट मध्ये राहू लागली. कारण तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, जरी होय राणा रंग त्याचा. ती संपत्ती आपल्या दरबारामध्ये मराठा आरक्षणाच्या जनजागृतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेलं कीर्तन, आणि या कीर्तनाच्या निमित्तानं सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती साधकांचे मायबाप, देहू निवासी, देहूचे सुप्रसिद्ध साधू, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज छत्रपती शिवरायांचे खरे गुरु, वारकरी संप्रदायाचे कळस, ज्यांनी जीवनात कधीच केला नाही तुमच्या आमच्यासारखा भजनाचा आळस, पंचमवेद निर्माते, मानवी देह घेऊन निजधामा गेले, निळामने सकळ संता तो शिविले असा ज्यांचा अधिकार. नभे नभे तुका जरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. दिसायला सामान्य पण असायला मात्र असामान्य असणारे अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून आजच्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबराय मनोज जरांगे पाटला सारख्या सात्विक कन्या पुत्रांच्या माता पित्याला धन्यता देता. विठाला जगद्गुरु तुकोबराच्या अभंगाच्या द्वारा सांगतात की बाबांनो, जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे त्यांचे माता पिता खऱ्या अर्थानं धन्य. अशी सात्विक कन्या पुत्र ज्या कुळात जन्माला येतात त्यांचा हरिक देवालाही वाटतो. सात्विक असण्याची लक्षणं काय श्री महाराज सांगतात, जे गीता भागवत यासारख्या ग्रंथाचं श्रवण करून भगवान परमात्म्याचं अखंड असं नामचिंतन करतात ते खऱ्या अर्थानं सात्विक आहे. आणि अशा सात्विक कन्या पुत्रांच्या माता पित्याला आम्ही धन्यता देतो, यात नवल नाही. सात्विक कन्या पुत्रांचा हरिक देवाला वाटतो, यातही नवल नाही. तर अशा सात्विक कन्या पुत्रांच्या माता पित्याची सेवा जर आम्हाला आमच्या जीवनात घडली तर ते आमच्या जीवनातील सगळ्यात मोठं भाग्य असेल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. थोडक्यात आजच्या ठळक बातम्या संपल्या. इथून पुढे हवामानाचा अंदाज सांगायला आलो नाही, मी मराठ्याच्या वादळाचा अंदाज सांगायला आलो. अभंगाचा सरळ भावार्थ तुम्हा सर्व मायबाप श्रोत्याला कळाला असं गृहीत धरून पुढे बोलायला काय हरकत. बोलत जा गड्या, तुम्ही सदावर्तीचे कार्यकर्ते असल्यासारखे बसू नका, मोकळं बसा, काळजी करू नका. काही पुढे बोलायला काय हरकत. 3 महत्वाच्या सूचना कीर्तनामध्ये सगळ्यांनी पाळायच्या. कीर्तनामध्ये सूचना क्रमांक 1, एकदा बसल्याच्या नंतर कुणी उठायचं नाही. कीर्तनामध्ये सूचना क्रमांक 2, कीर्तनामध्ये बडबड करून कुणी व्यत्यय आणायचा नाही, अडथळा निर्माण करायचा नाही. आणि कीर्तनामध्ये महत्वाची सूचना क्रमांक 3, ज्या ज्या वेळी मध्ये विठोबा रुक्माई भजन येईल त्या त्यावेळी हाताने कुणीही टाळी वाजवायची नाही. हुशार माणसे, ज्या ज्या वेळी मध्ये विठोबा रुक्माई भजन येईल त्या त्यावेळी सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करायचे. विठोबा जगद्गुरु तुकोबराच्या अभंगाच्या द्वारा सांगतात की बाबांनो, जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे त्यांचे माता पिता खऱ्या अर्थानं धन्य आहे. अभंगावरती थोडक्यात बोलून आपल्याला आरक्षणाच्या चळवळीकडे जायचं आहे. अभंगाची पार्श्वभूमी असे, जगद्गुरु तुकोबरांचा जो आजचा अभंग सेवेकरिता निवडला याचं कारण असं आहे, खरं तर तुमच्या गावाला येण्याकरता प्रवासात निघालो आणि विचार करत होतो, आरक्षणाच्या जनजागृतीचं कीर्तन आहे, अभंग कोणता घ्यावा. कारण आरक्षणाचा अभंग गाथ्यात नाही ना महाराज, तेव्हा आरक्षणच नव्हतं. पण मनोज जरांगे पाटील नावाच्या वाघानं मराठ्यांच्या आरक्षणाची चळवळ उभी केली. मग वर्णन करायचं तरी कुणाचं, कौतुक करायचं तरी कुणाचं, जरांगे पाटलाचं आणि मराठा आरक्षण चळवळीचं. त्या अनुषंगाने अभंग निवडला. महाराज म्हणतात, जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांचे माता पिता खरी अर्थानं धन्य. मग महाराज, आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय? हिताच्या ठिकाणी आतापर्यंत कोण जागे राहिले?
हिताच्या ठिकाणी विशिष्ट कन्या किंवा पुत्र जागा राहत असेल तर धन्यता त्यांच्या माता पित्याला का. हरिक देवालाही हरिक वाटावा एवढं नेमकं काय कर्तृत्व ते गाजवतात. आणि अशा सात्विक कन्या पुत्रांच्या माता पित्याची सेवा आम्हाला घडावी अशी इच्छा तुकोबारासारखे महान तत्वज्ञ संत व्यक्त करतात. नेमका या सात्विक कन्या पुत्रांचा अधिकार तरी काय, असे अनेक प्रश्न या अभंगाच्या अनुषंगानं आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. 1 तास उरला, बरोबर 1 तास उरलेला, 1 मिनिट मागं नाही पुढं नाही. 1 तासात बरोबर थांबायचंय. आणि आरक्षणाची चळवळ कुठून सुरू झाली, सुरू झालेल्या चळवळीपासून तर आजच्या तारखेपर्यंत चळवळ सगळ्यांच्या डोळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विठोबा महाराज म्हणतात जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे त्यांचे माता पिता खऱ्या अर्थानं धन्य. महाराज आपलं हित कशात, एखाद्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही विचारू गेला की महाराज कशात आहे तुमचं हित, तो माणूस सांगेल महाराज वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, मुलं लहानाची मोठी व्हावी आणि शेती पिकावी, घरामध्ये धान्य भरून यावं. याच्याही पलीकडे जाऊन संसारिक जीवाच्या काहीच अपेक्षा नाही. जगद्गुरु तुकोबारायची वाक्य हिची करी हाव संसारी. संसारामध्ये याच्या पलीकडे दुसरं काही हाव नसते. आणि प्रत्येक संसारिक जीव संसारातील व्यक्तीमध्ये, संसारातील घटनेमध्ये आणि संसारातील संपत्तीमध्ये आपापलं हित शोधण्याचा प्रयत्न करतो. नव्हे सगळ्या गोष्टीत हित शोधत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट संसारिक जीवाला पाहिजे असते, त्या गोष्टीचं नाव आहे सुख. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. महाराज म्हणतात या जगात असं कुणालाच वाटत नाही मी दुःखी असावं, पण दुःख आपल्या वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. चिकनगुन्याला निमंत्रण कुणीच पाठवत नाही पण आल्याशिवाय, कोरोनाला निमंत्रण पत्रिका कुणीच पाठवत नाही पण आल्याशिवाय, जो शहरात फिरतो तो निगेटिव्ह येतो आणि जो घरात बसतो तो पॉझिटिव्ह येतो. म्हणजे माणसाचं जीवन दुःखामुळे आहे. आणि ज्या संसारामध्ये आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या संसारातल्या व्यक्तीमध्ये, वस्तूमध्ये, घटनेमध्ये, नात्यामध्ये आणि संपत्तीमध्ये आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, तिथंच तुमचा आणि आमचा डाव नेमका फसतो. महाराज म्हणतात बाबांनो ज्या संसारात तुम्ही हित पाहताय तो संसार कालही दुःखाचा होता, तो आजही दुःखाचा आहे आणि उद्या सुद्धा दुःखाचा असणार. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ अनेक प्रमाण आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ज्या संसारात सुखाचा विचार सुद्धा केला जात नाही, प्रत्यक्षात सुख मिळणं तर कठीण आहे. तुम्ही म्हणाल महाराज जर मिळालं सुख तर मिळेल, पण सुख पाहता जवा पाडे आणि दुःख जवा इतकं सुख संसारामध्ये मिळवण्याकरता त्या अगोदर पर्वता एवढं दुःख आपल्याला पचवावं लागेल, तेव्हा कुठंतरी सुख मिळेल. मग एकीकडे पर्वता एवढं दुःख पचवून जवा एवढं सुख मिळत असेल आणि दुसरीकडे आपल्या अपेक्षेच्या पलीकडचं सुख मिळत असेल तर मार्ग कोणता चांगला असेल गड्या, तर सुख मिळवण्याचा. आणि तो मार्ग आहे परमार्थाचा. आणि महाराज म्हणतात बाबांनो परमार्थ 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 म्हणजे काय, तर परमार्थ नावाचं धन आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. आपण कमवलेली संपत्ती कधीच सोबत येत नाही. आतापर्यंत जन्माला आलेल्या माणसानं किती संपत्ती कमवली तो सोबत घेऊन गेला नाही. सकाळी गरीब असणारा माणूस संध्याकाळी करोडपती होऊ शकतो आणि संध्याकाळी करोडपती असणारा माणूस सकाळपर्यंत भिकारी होऊ शकतो. ही आतापर्यंतची अनेक उदाहरणं या देशात घडली. ऐका ऐका, सकाळी करोडपती आहे पण संध्याकाळी भिकारी आहे. नशेमध्ये बेधुंद असणारी माणसं करोडपती होती, भिकारी झाली. आणि भिकारी असणारा माणूस सुद्धा करोडपती होतो. 4-5 वर्षापूर्वी रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती भीक मागत होती, गाणं गात होती, तेरी मेरी. रानू मंडल नावाच्या स्त्रीचा सुरेल आवाज कुणीतरी ऐकला आणि स्टुडिओत घेऊन गेले. कोट्यावधीच्या फ्लॅट मध्ये राहू लागली. कारण तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, जरी होय राणा रंग त्याचा. ती संपत्ती आपल्या सोबत येणार नाही, ते माया जाळ आहे, ते आपण कुणी सोबत घेऊन जाणार नाही. चांगले चांगले घेऊन गेले नाही. छोट्याचं उदाहरण सांगत नाही, आमदार खासदाराचं उदाहरण सांगत नाही, माझ्यासारख्या कीर्तनकाराचं उदाहरण सांगत नाही. कोटी घरे जेथे
कास्य आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध सोन्याची, आजच्या भाषेत 24 कॅरेट सोन्याची 7 कोटी घर ही रावणाची होती. पण सवेती कवडी गेली नाही, सोबत कवडी सुद्धा गेली नाही. ज्याच्याकडे कोट्यावधी घर सोन्याची, तो जर सोबत काही घेऊन गेला नसेल तर 2 एकर वाडे 1.5 जमडीचे तुम्ही आम्ही काय घेऊन जाणार. अलीकडचं उदाहरण सांगू, न वे ले गए कुछ साथ जो मुल्कों के वाली थे, सिकंदर जब गया दुनिया से दोनों हात खाली थे. ते सुद्धा आपल्या सोबत काही घेऊन गेले नाही. ज्याने जग जिंकलं आणि जाते वेळी त्याला खाली हाताने जावं लागलं. मग महाराज, पैसा तर कमवायचा नाही, करायचं काय, धन कमवायचं पण कोणतं, परमार्थाचं धन कमवायचं. त्यासाठी काय करावं लागेल, देवाचं नामचिंतन करावं लागेल. का करायचं त्याचं नामचिंतन, अरे त्याचं नामचिंतन करण्यामध्येच खरं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, हा करोनिया मन शुद्ध भावे, त्याचं नामचिंतन करण्यामध्येच खरं हित आहे. आणि हेच खरं हित ज्याला कळालं त्याचे माता पिता धन्य. अभंगाचं प्रथम चरण. आपोलिया